यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील पैसे कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा, कारण आज राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 ते 4 मोठ्या योजनांच्या पैशांबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। यामध्ये कर्जमाफी असो, रब्बी पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते असतील, तसेच अनुदानाची रक्कम असेल, तर ही सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सरकारनं सांगितलेली 2 कामे केली नसतील तर मग तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। मग आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला किती पैसे मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आणि सरकारनं सांगितलेली कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागतील जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होतील, तर याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे हप्ते कधी जमा होणार, तसेच अनुदानाची रक्कम कधी जमा होणार, हे सर्व काही एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे फक्त काय करायचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला शेतकरी मित्रांनो, बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी अनुदानाची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट बघूयात। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर अनुदानाची रक्कम कधी जमा होणार हे देखील या ठिकाणी बघणार आहोत, आणि त्याचबरोबर सरकारनं कोणती 2 कामे करण्यासाठी सांगितली आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी, कर्जमाफीच्या लाभासाठी सरकारनं या ठिकाणी 2 कामे करण्यासाठी आव्हान केलं आहे, आणि सरकारनं सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। मग आता सरकारनं कोणती 2 कामे करण्यासाठी सांगितलं आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बघू शकता, शेतकरी बांधव खरीप पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतानाच आता रब्बी पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, शेतकरी बांधव खरीप पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतानाच आता रब्बी पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये विशेषतः सोलापूर आणि आसपासच्या भागांमधील ज्वारी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 20 ते 25 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरलेला असेल तर मग आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील। आता रब्बी हंगामाच्या पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली हे तर तुम्हाला समजलं असेल, परंतु हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार का नाही हे कसं या ठिकाणी म्हणजेच की तपासायचं, तर शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्याची रक्कम जमा होणार का नाही याची खात्री करण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे,
पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं या ठिकाणी स्टेटस तपासायचं आहे. जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं स्टेटस तपासायचं आहे. आता जर तुम्हाला मोबाईलमध्ये पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं स्टेटस बघता येत नसेल तर काळजी करू नका. पीक विम्याच्या पोर्टलवरती स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर असेल, ई सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पीक विम्याच्या पोर्टलवरती तुम्ही तुमचं पीक विम्याचं स्टेटस तपासा आणि त्या ठिकाणी जर या ठिकाणी काही रक्कम दाखवत असेल, म्हणजेच की पीक विम्याच्या पोर्टलवरती तुम्ही तुमचं स्टेटस तपासल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे झालेले नुकसान आणि मंजूर झालेली रक्कम स्पष्ट दिसत असेल तर समजा तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार. बघा शेतकरी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, सर्वात महत्त्वाची आणि पहिली जी अपडेट समोर आली आहे ती आहे पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील. मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, शेतकरी बांधव खरीप पीक विम्याच्या प्रतीक्षेत असतानाच आता रब्बी पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही हे तपासण्यासाठी तुम्ही पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं स्टेटस तपासू शकता. पीक विम्याच्या पोर्टलवरती स्टेटस तपासल्यानंतर जर त्या ठिकाणी काही रक्कम दाखवत असेल तर ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. समजा त्या ठिकाणी 15,000 दाखवत असेल तर 15,000 जमा होतील, 20,000 दाखवत असेल तर 20,000 रुपये जमा होतील. आता बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी असा प्रश्न पडला असेल की पीक विम्याच्या पोर्टलवरती स्टेटस कसं तपासायचं, तर त्याकरिता तुम्हाला मोबाईलमध्ये बघता येत असेल तर तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील पीक विम्याचं स्टेटस तपासू शकता किंवा तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जाऊ शकता, ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊ शकता आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं पीक विम्याचं स्टेटस तपासू शकता. पीक विम्याचं स्टेटस तपासल्यानंतर सर्व काय माहिती तुम्हाला समजेल. जर पीक विम्याच्या स्टेटसमध्ये काही मंजूर रक्कम या ठिकाणी दाखवत असेल, आता पीक विम्याच्या पोर्टलवरती जी काही रक्कम दाखवत असेल ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पीक विम्याच्या पोर्टलवरती तुम्ही तुमचं स्टेटस तपासलं आणि त्या ठिकाणी जर 10,000 रुपये दाखवत असेल तर 10,000 रुपये जमा होतील आणि जर काहीच दाखवत नसेल तर मग काहीच जमा होणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत जर बघायला गेलं तर अखेरकार या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. हेक्टरी किती, तर प्रति हेक्टरी साधारणतः 20 ते 25,000 रुपये पीक विम्याचे जमा होत आहेत. ज्वारी आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 20 ते 25,000 रुपये पीक विम्याचे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे देखील बघणार आहोत. तसेच अनुदानाची रक्कम कधी जमा होणार हे देखील बघणार आहोत आणि त्याचबरोबर सरकारनं कोणती 2 कामे करायला सांगितले हे देखील आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात जर सांगायचं झालं तर रब्बी हंगामाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्वारी आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी 20 ते 25,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि हा पीक विमा मिळणार का नाही हे तपासण्यासाठी तुम्ही पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं स्टेटस तपासू शकता. मोबाईलमध्ये तुम्ही पीक विम्याच्या पोर्टलवरती स्टेटस तपासा. जर मोबाईलमध्ये बघता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर असेल, ई सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, या ठिकाणी तुम्ही जाऊन पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं स्टेटस तपासू शकता, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. बघा,
सरकारनं या योजनेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. साधारणतः 10 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे कर्ज 1 ते 2 लाखांच्या आत आहे त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर ते देखील कर्ज माफ होणार आहे. परंतु 2 लाखांच्या वरची जी काही रक्कम असेल ती तुम्हाला अगोदर बँकेमध्ये जमा करावी लागेल आणि त्यानंतर 2 लाखांचं कर्ज माफ होईल. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक मोठी अडचण येत आहे. बघा, कर्जमाफीचे पैसे जमा करण्यासाठी सरकारनं हजारो कोटींचा निधी मंजूर केला असून आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. परंतु इथे एक मोठी अडचण येत आहे. बघा, अजूनही सुमारे 35 ते 40% शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया अपूर्ण आहे. जर तुमची KYC झाली नसेल तर कर्जमाफीचे पैसे मिळायला विलंब होऊ शकतो किंवा तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचं यादीमध्ये नाव आलं असेल किंवा काही जर तुमची तक्रार असेल तर ग्रीव्हन्स पोर्टलवर तक्रार नोंदवा किंवा लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्या. बघा शेतकरी मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. सरकारनं कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. साधारणतः किती तर 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. आणि पहिल्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारने KYC करण्यासाठी सांगितलं होतं. आता ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. कारण की जे शेतकरी KYC पूर्ण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमचं देखील कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर आजची आज बँकेमध्ये जा, CSC सेंटरवरती जा आणि बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC पूर्ण करून घ्या. तुमची KYC पूर्ण झाली तरच खात्यावरती पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि अजूनही सुमारे 35 ते 40% शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली नाही. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत आणि यासाठी सरकारनं साधारणतः 7,000 कोटींचा निधी देखील मंजूर केला असून ही रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होत आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ते 2 दिवसांमध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होतील. पहिल्या यादीमध्ये ज्या देखील शेतकऱ्यांचं नाव आलं आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, ज्या देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण की आता लवकरच कर्जमाफीची दुसरी यादी देखील प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये जर नाव आलं नसेल तर दुसऱ्या यादीमध्ये नाव येऊ शकतं. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार. परंतु कर्जमाफीच्या लाभासाठी या ठिकाणी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर कर्जमाफीच्या लाभासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरकारनं दिलेल्या माहितीनुसार 1 ते 2 दिवसांमध्ये आता कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता तिसरी जी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ती आहे नमो शेतकरी योजने संदर्भातील. ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू.
तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण रब्बी पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कर्जमाफी संदर्भातील अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. आता नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. बघा, नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याने सरकार आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र म्हणजेच की थेट 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच शेतकरी मित्रांनो, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या अनुदानाची रक्कम देखील आता डेबिटच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भातील जी काही अपडेट समोर आली आहे त्यामध्ये असं सांगण्यामध्ये आलं आहे की 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळण्याची दाट शक्यता. आता दाट शक्यता म्हणल्यावरती या ठिकाणी असं स्पष्ट होतं की सरकारनं अद्याप देखील कोणतीच घोषणा केली नाही. बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं अद्याप देखील नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणतीच घोषणा केली नाही. परंतु एका पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती. जे राज्याचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील यांनी असं सांगितलं होतं की आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच सध्या ज्या काही सोशल मीडियावरती अफवा बघायला मिळत होत्या की ज्यामध्ये असं सांगितलं जात होतं की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तर अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार. तर त्यावरून देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण आलं आहे. सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेचा आणि कर्जमाफीचा परस्पर काहीच संबंध नाही. जे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील. जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तर अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार नाही. नमो शेतकरी योजनेचा हप्ता चालूच राहणार आहे. नमो शेतकरी योजना बंद होणार नाही आणि नमो शेतकरी योजनेतून कोणत्याच पात्र शेतकऱ्यांना वगळले जाणार नाहीत. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि सहकार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. लवकरच आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील असं या ठिकाणी आपण नक्कीच म्हणू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे देखील आता लवकरच पैसे जमा होणार आहेत. यासोबतच नियमित कर्ज परतफेड जे शेतकरी करत असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. किती तर 50,000 रुपयांच्या अनुदानाची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होत आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता पैसे जमा होणार हे तर समजलं. कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. आता या सर्व योजनांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, बघा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही सर्व मदत पीक विमा असेल, कर्जमाफीचे पैसे असतील, नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील तर हे विना अडथळा तुमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे. याकरिता तुम्हाला 2 कामे करावी लागतील. पहिलं महत्त्वाचं काम बघा, तुमच्या बँक खात्याशी या ठिकाणी बँक खात्याशी आणि योजनेशी KYC पूर्ण असावी. यासाठी तुमच्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन तुम्ही KYC करू शकता. बघा शेतकरी मित्रांनो, योजनेच्या लाभासाठी, हप्त्याच्या लाभासाठी, कर्जमाफीच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण असायला पाहिजे. ज्या देखील शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करून घ्या. तसेच कर्जमाफीच्या लाभासाठी बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला KYC करावी लागणार आहे. हे देखील तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड जे तुमचं आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असायला आवश्यक आहे. जर आधार लिंक नसेल तर DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणार नाहीत. बघा शेतकरी मित्रांनो, आता जे काही पैसे जमा होणार आहेत ते तुमच्या खात्यावरती
डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होत असल्यामुळे मग तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा मग पात्र असून सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. थोडक्यात जर सांगायचं झालं तर पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला कोणतं करायचं आहे, जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर आजची आज ई-केवायसी पूर्ण करून घ्या आणि कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्ही बँकेमध्ये जाऊन किंवा CSC सेंटरवरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजेच की अंगठा लावून केवायसी या ठिकाणी करू शकता, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम, तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही, हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. तसेच तुमच्याकडे फार्मर ID देखील असायला पाहिजे, म्हणजेच की ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असणं देखील अत्यंत आवश्यक आहे, हे देखील सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही लाभ अडून राहणार नाही. आणि तुम्हाला यापैकी कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला आहे का, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक ताज्या आणि अचूक बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तुमचा जर काही प्रश्न असेल, तुमची जर काही अडचण असेल, ती देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. तुमची अडचण, तुमचा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.